तिलकनगर बाल विद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड 3rd, subject maths, topic fractions. Students, today we are going to learn about fractions. Fractions means अपूर्णांक. मुलांनो, आज आपण इथे अपूर्णांक हा घटक अभ्यासणार आहोत. Here we see a large sheet of paper. Now we divide this sheet into two equal parts. When we divide into two equal parts, each of the parts is a half of this full sheet of paper. इथे आपल्याला एक पेपर दिसत आहे. या पेपरचे आपण दोन समान भाग केले असता त्यातील प्रत्येक भाग हा या पेपरचा अर्धा भाग आहे. म्हणजेच कोणत्याही वस्तूचे दोन समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग हा त्या वस्तूच्या अर्धा असतो. When something is divided into two equal parts, each of the parts is a half of that thing. Now we observe the following pictures. A whole guava, half a guava. Here we see a whole guava. इथे आपल्याला एक पूर्ण पेरू दिसत आहे. And next picture, half a guava. दुसऱ्या चित्रात आपल्याला अर्धा कापलेला पेरू दिसत आहे. A whole apple, एक पूर्ण सफरचंद. Half an apple. आणि दुसऱ्या चित्रात सफरचंद कापलेले दोन भाग केलेले आपल्याला दिसत आहे. अर्धी सफरचंद दिसत आहे. अ होल केक, पूर्ण केक. हाफ अ केक, अर्धा केक. अ होल वॉटरमेलन, हाफ अ वॉटरमेलन. पूर्ण कलिंगड, अर्धे कलिंगड. मुलांनो, लक्षात ठेवा, कोणत्याही वस्तूचे आपण दोन समान भाग केले की त्यातील प्रत्येक भाग हा त्या वस्तूचा अर्धा भाग असतो. क्वार्टर मीन्स पाव भाग. हियर वी सी अ लार्ज शीट ऑफ काइट पेपर. वी मेक 4 equal parts of that paper. Each of these parts is a quarter of the big sheet of paper. जेव्हा आपण या पेपरचे 4 समान भाग करू तेव्हा प्रत्येक भाग हा त्या कागदाचा पाव भाग झाला. Here we see a quarter part of paper. इथे चित्रात आपल्याला या पेपरचे पावभाग दिसत आहेत. म्हणजेच when something is divided into 4 equal parts, each of the parts is a quarter of that thing. म्हणजेच एका वस्तूचे 4 समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग पाव भाग असतो. Now we observe the following pictures. A whole cucumber, पूर्ण काकडी. A quarter of a cucumber, पाव काकडी. A whole watermelon, पूर्ण कलिंगड. A quarter watermelon, पाव कलिंगड. A whole cake, पूर्ण केक. A quarter of a cake, पाव केक. मुलांनो, लक्षात ठेवा, एका वस्तूचे 4 समान भाग केल्यास त्यातील प्रत्येक भाग हा पाव भाग असतो. Here we see a whole, a half, a quarter. If we divide a half into halves again, we get 2 quarters. अर्ध्याचा अर्धा केल्यास आपल्याला पाव भाग मिळतो. A whole is divided into 4 equal parts, we get a quarter. पूर्ण भागाचे 4 समान भाग केल्यास पाव भाग मिळतो. If we put 2 quarters together, we get a half. दोन पाव भाग एकत्रित केल्यास अर्धा होतो. If we put 4 quarters together, we will get a whole.
तसेच 4 पावभाग एकत्रित केल्यास एक पूर्ण भाग तयार होतो. कलर अ हाफ ऑफ each of the pictures given below. खालील आकृत्यांमधील अर्धा भाग रंगवा. इथे दिलेल्या या आकृत्यांमधील अर्धा भाग पेन्सिलने किंवा रंगीत खडूने रंगवा. अर्धा भाग रंगवताना 2 भागांपैकी एक भाग रंगवायचा आहे. कलर अ क्वार्टर पार्ट ऑफ ईच पिक्चर बिलो. खाली दिलेल्या चित्रातील पाव भाग पेन्सिलने किंवा रंगीत खडूने रंगवा. पावभाग म्हणजे दिलेल्या 4 भागांपैकी एक पूर्ण भाग रंगवायचा. 4 पैकी एक भाग रंगवायचा. आज इथे झालेला सर्व अभ्यास आपल्या वहीमध्ये लिहा. थँक्यू.